नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागील भागामध्ये आपण जागतिक निर्देशांक याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपण संपूर्ण 2025 चे वार्षिक निर्देशांक आहे ते संपूर्ण घेणार आहे. तसंच 2026 चे जे नवीन निर्देशांक डिक्लेअर झालेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे. याच्यामध्ये आपण आपले 2 भाग झालेले आहेत. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण तिसऱ्या भागामध्ये जे महत्वाचे निर्देशांक आहेत याच्याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, राज्य खाण सज्जता निर्देशांक 2025 व केंद्रीय खाण मंत्रालय जे आहे, केंद्रीय खाण मंत्रालय हा जो निर्देशांक आहे हा निर्देशांक जाहीर करतो. आता जो आपला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 डिक्लेअर झालेला आहे, त्याची या या निर्देशांकामध्ये संकल्पना मांडण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर याचा जो उद्देश आहे, हा उद्देश खाण क्षेत्रात पारदर्शकता आणणे, तसंच लिलाव प्रक्रिया वेगवान करणे आणि राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे यासाठी हा अहवाल जो आहे हा अहवाल मांडला जातो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खनिजांची जी उपलब्धता आहे या उपलब्धतेनुसार राज्यांचे 3 गट करण्यात आलेले आहेत. राज्यांचे किती गट करण्यात आलेले आहेत? 3 गट करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये अ श्रेणी, ब श्रेणी आणि क श्रेणी असे याच्या 3 श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं की याच्यामध्ये अव्वल जे राज्य आहेत हे अव्वल राज्य पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हे जे आहेत हे अ गटात आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात हे अव्वल गटामध्ये आहेत, अ गटामध्ये आहेत. कारण का या ठिकाणी मुबलक खनिज संपत्ती आहे. काय आहे? मुबलक खनिज संपत्ती आहे. दुसरा ब गट. ब गट जर म्हटलं तर मध्यम खनिज संपत्ती ज्या ठिकाणी आहे, मग त्याच्यामध्ये गोवा हे राज्य येतं, उत्तर प्रदेश हे राज्य येतं आणि आसाम हे राज्य येते. हे 3 राज्य ब गटामध्ये येतात. तर क गटामध्ये ज्या ठिकाणी मर्यादित खनिज संपत्ती आहे, मर्यादित खनिज संपत्ती आहे त्याच्यामध्ये उत्तराखंड, पंजाब आणि त्रिपुरा हे राज्य येतात. जर आपण पाहिलं तर अव्वल राज्यांमध्ये ज्याच्यामध्ये मुबलक खनिज संपत्ती आहे हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात हे राज्य येतात. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये या निर्देशांकाची काय करण्यात आलेली आहे? संकल्पना जी आहे ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. पुढचा महत्वाचा निर्देशांक बघा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. कारण का जागतिक बौद्धिक संपदा जी संघटना आहे ज्याला WIPO म्हटलं जातं, ही संघटना हा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक मांडते. त्याला जागतिक नवोपक्रम निर्देशांक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जे एकूण 139 देश आहेत, 139 ज्या देशांची अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था मांडण्यात आलेली आहे. बघा, हा जो प्रकाशित करण्यात आलेला आहे 17 सप्टेंबर 2025 आणि मग या निर्देशांकामध्ये जर आपण पाहिलं तर 139 देशांची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करून हा निर्देशांक मांडण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहिलं तर भारताचं जे स्थान आहे हे भारताचं स्थान 38वा आहे. किती आहे? 38वा. 2024चा जर आपण विचार केला तर 24 मध्ये भारत 39व्या स्थानी होता. कितव्या स्थानी? 39व्या स्थानी होता. 2025 मध्ये हा 38व्या स्थानी आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं जागतिक नवोपक्रम निर्देशांकामध्ये तर सलग अनेक वर्ष जो देश आहे हा स्वित्झर्लंड हा पहिल्या क्रमांकावर आहे. कोणता आहे? प्रथम स्थानी यावर्षी सुद्धा स्वित्झर्लंड हा देश आहे. दुसऱ्या स्थानी स्वीडन आहे. तिसऱ्या स्थानी अमेरिका आहे. नंतर 10व्या स्थानी चीन आहे आणि 38व्या स्थानी काय आहे? भारत आहे. मग भारताची यामधील जे स्थान आहे ते 38वा आहे आणि पहिल्या क्रमांकावर जो देश आहे हा कोणता आहे रे? स्वित्झर्लंड आहे. लक्षात ठेवा. याच्यावर हमखास प्रश्न विचारण्याची काय आहे? शक्यता आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, व्यावसायिक कुशलतेमध्ये भारताचा 64वा क्रमांक आहे. पायाभूत सुविधेचा विचार केला तर 61वा क्रमांक आहे आणि संस्थात्मक जर चौकट म्हटली तर याच्यामध्ये 58वा काय आहे? क्रमांक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं हवामान जोखीम निर्देशांक. कोणता निर्देशांक? हवामान जोखीम निर्देशांक 2025. आता हा जो प्रकाशित केलेला आहे जर्मन स्थित जी संस्था आहे जर्मन वॉच, या जर्मन वॉच संस्थेने हा निर्देशांक प्रकाशित केलेला आहे. कोणता रे? हवामान जोखीम निर्देशांक. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1993 ते 2023
1993 ते 2022-23 चा जो 30 वर्षाचा डेटा आहे, या 30 वर्षाच्या डेटाचं या निर्देशांकामध्ये विश्लेषण करण्यात आलेलं आहे. 1993 ते 2022 याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जगातील सर्वाधिक जोखीम असलेल्या देशांपैकी एक हा भारत आहे. भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे? 6वा. या निर्देशांकामध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या क्रमांकावर आहे. पुढं क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 हा सुद्धा इंडेक्स महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मग ही जी संस्था आहे हा कोणी प्रकाशित केला? जर्मन वॉच ही जी कंपनी आहे, या जर्मन वॉच कंपनी सुद्धा हा निर्देशांक प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचा क्रमांक 10वा आहे. तो 2023 मध्ये 7वा होता. 2023 मध्ये 7वा होता. म्हणजे 3 स्थानांनी भारताची काय झालेली आहे? घसरण झालेली आहे. बघा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये 2025 मध्ये भारताची 3 स्थानांनी घसरण झालेली आहे. जर आपण 2023 चा विचार केला तर 2023 मध्ये भारताचा 7वा क्रमांक होता. तर या वर्षी भारत देशाचा क्रमांक कितवा आहे रे? 10वा क्रमांक आहे. आणि भारत हाय म्हणजे उच्च कामगिरी या श्रेणीमध्ये कायम आहे. लक्षात राहू, भारत हाय या उच्च कामगिरी श्रेणीमध्ये काय आहे? कायम आहे. पुढं फॉर्च्युनर ग्लोबल 500 2025 चा भारतीय कंपन्यांची जी स्थिती आहे हा निर्देशित करतो. 2025 चा फॉर्च्युनर ग्लोबल 500 निर्देशांक. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या ज्या एकूण 9 कंपन्या आहेत, या 9 कंपन्यांनी या निर्देशांकामध्ये स्थान मिळवलेलं आहे. एकूण 9 कंपन्यांनी स्थान मिळवलेलं आहे. आणि विशेषतः रिलायन्स आणि LIC या 2 कंपन्यांनी टॉप 100 मध्ये, LIC आणि रिलायन्स या 2 कंपन्यांनी टॉप 100 मध्ये आपली जागा काय केलेली आहे? टिकवून ठेवलेली आहे. कोणती? LIC आणि रिलायन्स. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक बाजारपेठेत रिटेल आणि ऊर्जा क्षेत्राचं आपल्याला वर्चस्व दिसून येतं. मग प्रथम क्रमांकावर जर आपण पाहिलं तर वॉलमार्ट सलग 12व्या वर्षी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे. कोणती कंपनी रे? वॉलमार्ट ही कंपनी सलग 12व्या वर्षी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे. तर द्वितीय क्रमांक अमेझॉन या कंपनीने पटकावलेला आहे. तृतीय क्रमांक स्टेट ग्रिड या कंपनीने, ही चीनची सरकारी वीज कंपनी आहे, या कंपनीने पटकावलेला आहे. सर्वात फायदेशीर जर आपण पाहिलं तर सौदी अरामको ही कंपनी आहे, जिने 105 अब्ज डॉलर इतका नफा काय केलेला आहे? मिळवलेला आहे. हे लक्षात ठेवा. या फॉर्च्युनर ग्लोबल 500 मध्ये आपल्या भारताच्या 9 कंपन्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्या 100 मध्ये रिलायन्स आणि LIC या 2 कंपन्या अग्रस्थानी आहेत. आणि प्रथम क्रमांक कोणते? वॉलमार्ट. 12व्या वर्षी जगातील सर्वात मोठी कंपनी ही ठरलेली आहे. पुढं बघा जागतिक क्रम 88वा क्रमांक जो आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे. 95वा क्रमांक LIC चा आहे. विमा क्षेत्रात भारताचं नेतृत्व करतं. रिलायन्स इंडस्ट्रीज जर आपण पाहिलं तर सलग 22 वर्ष भारतात ती पहिली कंपनी आहे. सलग 22 वर्ष भारतातील काय आहे? पहिल्या क्रमांकाची काय आहे? कंपनी आहे. 127वी इंडियन ऑइल 11 स्थानांनी घसरण झालेली आहे. 163 ला स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, 15 स्थानांनी सुधारणा झालेल्या आहे. 181 क्रमांकाला ONGC आहे, 1 स्थानांनी घसरण झालेले आहे. 258 क्रमांकावर HDFC बँक आहे, 283 क्रमांकावर टाटा मोटर्स आहे, 285 क्रमांकावर BPCL आहे आणि 464 क्रमांकावर ICICI बँक आहे. लक्षात ठेवा. पुढं गिनी निर्देशांक आणि रँकिंग. अर्थशास्त्रात जर आपण पाहिलं तर हमखास राज्य सेवा कंबाईनला याच्यावर काय केला जातो? प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये उत्पन्नातील विषमता मोजण्याचं प्रमुख साधन हा गिनी निर्देशांक मानला जातो. उत्पन्नातील प्रमुख म्हणजे विषमता मोजण्याचं प्रमुख साधन हा गिनी निर्देशांक आहे किंवा गिनी रँक आहे हे मानलं जातं. याच्यामध्ये 0 म्हणजे पूर्ण समानता असते आणि 100 आकडा असेल तर पूर्ण काय असतं? विषमता असतं. 100 आकडा असेल तर काय असतं? पूर्ण विषमता असतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा पहिल्या क्रमांकावर जर गिनी निर्देशांक म्हणजे कमी म्हणजे उत्तम मानलं जातं. कमी जेवढं कमी निर्देशांक तेवढं उत्तम किंवा प्रथम क्रमांकावर मानलं जातं. पहिला क्रमांक स्लोवाक प्रजासत्ताक या देशाचा आहे. कोणत्या देशाचा आहे? स्लोवाक प्रजासत्ताक. दुसरा क्रमांक स्लोव्हेनियाचा आहे. तिसरा क्रमांक बेलारूसचा आहे.
आणि चौथा क्रमांक याच्यामध्ये कुणाचा आहे? भारताचा आहे. महत्वाचा आहे, ते हमखास परीक्षेला येणाऱ्या जे राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचा गिनी निर्देशांकामध्ये किंवा रँकिंग मध्ये कितवा क्रमांक आहे? चौथा क्रमांक आहे. याच्यात महत्वाचं, भारताने चीन आणि अमेरिका यांच्या तुलनेत अधिक समान समाज म्हणून भारत देश काय झालेला आहे? समोर आलेला आहे. भारताचा चीनच्या अगोदर आणि अमेरिकेच्या अगोदर आहे. म्हणजे या दोन देशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये अधिक समाज जो आहे तो समानता असं सांगण्यात आलेलं आहे या गिनी निर्देशांकामध्ये. पुढं ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे प्रसिद्ध करतं ऊर्जा संक्रमण निर्देशांक. याच्यामध्ये एकूण 118 देशांचं काय करण्यात आलं होतं? मूल्यांकन करण्यात आलं. किती देशांचं? 118. जर आपण विचार केला तर भारताचं जे स्थान आहे ते 71 आहे, बरोबर ना? आता जर 2024 चा विचार केला तर भारताचं 63 स्थान होतं. 2025 मध्ये हे स्थान 71 आलेलं. किती? 71. म्हणजे याचा अर्थ भारताचं जे स्थान आहे ते 8 क्रमांकाने काय झालेले आहे किंवा 8 स्थानांनी काय झालेले त्याची घसरण झालेली आहे या ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये. याच्यामध्ये जर प्रथम क्रमांकाला जर आपण पाहिलं तर गेले अनेक वर्ष स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहे. कोणता आहे? स्वीडन. ऊर्जा संक्रमणामध्ये जगात प्रथम जो आहे तो स्वीडन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला फिनलंड आहे. स्वच्छ ऊर्जा धोरणात आघाडीवर आहे. तिसऱ्या क्रमांकाला डेन्मार्क आहे. पवन ऊर्जेचं मोठं जाळं या देशामध्ये आहे. आणि 71 क्रमांकावर भारत आहे. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुधारक म्हणून भारताचा क्रमांक लागतो. मात्र या निर्देशांकामध्ये भारताचा 71 क्रमांक आहे. आणि पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे रे? स्वीडन. कोणता देश आहे? स्वीडन हा देश आहे, लक्षात ठेवा. बघा, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न हमखास विचारला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंच हा जो निर्देशक आहे हा प्रकाशित करतो. भारताचं स्थान 148 देशांमध्ये 131 आहे. 131 भारताचं स्थान आहे 148 देशांपैकी. गेल्या वर्षी जे भारताचं स्थान होतं ते गेल्या वर्षी 129 होतं. किती होतं रे? 129व्या स्थानी भारत होता. या वर्षी तो किती? 131व्या स्थानी. भारताचा जो स्कोर आहे किंवा जेंडर गॅप रिपोर्ट आहे तो 0.644 आहे. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला, एक म्हणजे पूर्ण समानता आणि जर 0 आकडा आला तर काय असतो? पूर्ण विषमता. मग भारताचा 0.644 इतका क्रमांक आहे. याच्यामध्ये सलग 16 वर्ष जो देश आलेला आहे हा आईसलँड आहे. जगातील सर्वात लिंग समान देश आहे आईसलँड. कोणता देश आहे? आईसलँड हा देश आहे. आणि सर्वोत्तम दक्षिण आशियाचा जर विचार केला तर सर्वोत्तम देश बांगलादेश आहे. सर्वोत्तम देश कामगिरी करणारा कोणता आहे? बांगलादेश. बांगलादेशचा कितवा क्रमांक आहे? 24वा क्रमांक आहे. बांगलादेशचा कितवा क्रमांक आहे? याच्यामध्ये 24वा क्रमांक आहे. सर्वात शेवटचा देश विचार केला तर तो पाकिस्तान आहे. 148व्या क्रमांकावर पाकिस्तान हा देश आहे या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये. जर आपण पाहिलं तर बांगलादेशचा 24वा क्रमांक लागतो जागतिक रँक मध्ये. नेपाळचा 125वा लागतो. श्रीलंकाचा 130 आहे. आणि आपल्या भारताचा 131वा आहे. भारताचा कितवा? 131वा. तर सर्वात शेवट जो आहे देश तो कोणता आहे रे? पाकिस्तान. पाकिस्तान हा देश आहे, लक्षात ठेवा. पुढं एथनॉलॉगच्या 2025च्या जागतिक भाषा क्रमवारीचा जर विचार केला तर याच्यामध्ये 5 भारतीय भाषांचं काय करण्यात आलेलं आहे? समावेश करण्यात आले. किती? 5. 2025 मध्ये जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या ज्या 20 भाषा आहेत या सर्वाधिक जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या 20 भाषांमध्ये 5 भारतीय भाषांचा काय करण्यात आलेला आहे? समावेश करण्यात आलेला आहे. आपल्यासाठी खूप हे महत्वाचं आहे. इंग्रजी या भाषेने आपले पहिले स्थान काय केलेलं आहे? कायम राखलेलं आहे. त्यानंतर चीनची जी भाषा आहे मॅन्ड्रिन, या मॅन्ड्रिन भाषेने दुसरा क्रमांक काय केलेला आहे? पटकवलेला आहे. मॅन्ड्रिन चीनची भाषा आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्रजी भाषा आहे. जगातील पहिल्या 20 भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या 5 भाषा ज्या आहेत त्यांनी स्थान पटकवलेलं आहे. मग या 5 भाषा ज्या आहेत या 5 भाषा कोणकोणत्या आहेत? याच्यामध्ये हिंदी तिसऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. महत्वाचा आहे हिंदी. हिंदी, भारताची हिंदी जगातील सर्वाधिक बोलली जाणाऱ्या भाषेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे इंग्रजी आणि मॅन्ड्रिन या भाषेनंतर हिंदीचा कितवा क्रमांक लागतो रे? तिसरा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बंगाली जी भाषा आहे तिचा 7वा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील प्रभावी भाषा आहे. उर्दू 11वा क्रमांक आहे. मग भारत आणि पाकिस्तानसह
जागतिक स्तरावरही बोलली जाते. त्याच्यानंतर मराठी आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आणि जगामध्ये कितवा क्रमांक आहे रे? 16वा. IMP करून ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एथनोलॉगची जी जागतिक भाषा क्रमवारी आहे याच्यामध्ये मराठीचा कितवा क्रमांक लागतो रे? 16वा. हिंदीचा कितवा क्रमांक लागतो रे? 3रा क्रमांक लागतो. आणि मग आपली जी राजभाषा आहे मराठी, तिचा जगामध्ये 16वा क्रमांक लागतो. आणि 5वी ही जी आहे, ही 5वी भाषा तेलुगू, हिचा जगात 18वा क्रमांक लागतो. दक्षिण भारतातील ही महत्वाची भाषा आहे. दक्षिण भारतातील काय आहे रे? महत्वाची भाषा आहे. पुढं बघा, मानवी विकास निर्देशांक 2025 हा जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकच्या दृष्टीने याच्यावर प्रश्न विचारला जातो. हाय ह्युमन डेव्हलपमेंट हा जो निर्देशांक आहे, मानवी विकास निर्देशांक, याच्यावर सगळ्या एक्झामला जर आपण कंबाईन राज्य सेवा प्री मेन्स पाहिलं तर याच्यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. मग हा जो निर्देशांक आहे, मानवी विकास निर्देशांक, प्रसिद्ध करणारी संस्था कोणती आहे? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. आणि मग 2025चा जर विचार केला तर 193 देशांपैकी किंवा 193 देशामध्ये भारताचा जो क्रमांक आहे, हा भारताचा क्रमांक 130वा आहे. कितवा आहे रे? 130वा आहे. मग भारत आता जर आपण पाहिलं तर मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये येतो. मध्यम मानवी विकास श्रेणीतून तो जर आपण विचार केला तर उच्च श्रेणीमध्ये गेलेला आहे. बघा, भारत आता मध्यम मानवी विकास श्रेणीतून उच्च श्रेणीमध्ये तो गेलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर मानवी विकास हा एक ह्युमन डेव्हलपमेंटचा विचार केला तर या आता सध्या जर आपण पाहिलं भारत मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये, तर उच्च श्रेणीमध्ये जाण्याचा तो उंबरठ्यावर आहे, म्हणजे तो जाणार आहे, लक्षात ठेवा, उच्च श्रेणीमध्ये. आता सध्या जर आपण पाहिलं तर तो मध्यम श्रेणीमध्ये आहे. जागतिक नेतृत्व, मग जर आपण पाहिलं तर या मानवी विकास निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक स्वित्झर्लंडचा आहे. पहिला क्रमांक कितवा आहे? कोणाचा आहे? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड या देशाचा आहे. भारताचा 130वा आहे. मग भारताच्या प्रगतीचे 3 मुख्य आधारस्तंभ मानले गेलेले आहेत याच्यामध्ये, की या निर्देशांकावर ते काय करतं? परिणाम करतं, किंवा या निर्देशांकाच्या या मुख्य स्तंभांवर तो आधारित आहे. याच्यामध्ये पहिला आहे आरोग्य. मग जन्माच्या वेळी आयुर्मान 72 वर्ष, आणि ऐतिहासिक तुला जर 1990 ची विचार केली तर त्यावेळेस जे आरोग्य होतं ते 45 ते 50 वर्षापर्यंत होतं. आता ते किती? जन्मवेळेचे आयुर्मान 72 वर्ष आहे. शिक्षण बघा 13 वर्ष. किती वर्ष? अपेक्षित शालेय वर्ष किती आहे? 13 वर्ष आहे. ते 1990 मध्ये 8.2 वर्ष होतं. आणि उत्पन्न, दरडोई जे उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न $9,046 आहे. किती आहे? $9,046. ते 1990 मध्ये $2,167 इतकं होतं. लक्षात ठेवा, मानवी विकास निर्देशांकामध्ये 2025 नुसार भारताचा 193 देशांमध्ये 130वा नंबर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? स्वित्झर्लंड आहे. आता बघा, भारताचं मूल्य, एसडीआय मूल्य किती आहे? 0.625 आहे. 0.685 आहे. किती आहे? 0.685 आहे. उच्च विकास श्रेणीसाठी ते किती लागतं? 0.700 किंवा त्यापेक्षा अधिक लागतं. त्यापेक्षा काय लागतं? अधिक लागतं. मग मी सांगितलं की भारत आता काय आहे? उच्च श्रेणीच्या उंबरठ्यावर आहे. भारताचं सध्या 6.85 इतकं भारताचं मूल्य आहे. भारत सध्या मध्यम मानवी विकास गटात येतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं दक्षिण आशियातील स्थिती, तर श्रीलंका आणि भूतान यासारखे जे देश आहेत हे भारतापेक्षा काही बाबतीत पुढे. श्रीलंका आणि भूतान हे देश भारतापेक्षा काही बाबतीत काय आहेत रे? पुढे आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. हे म्हणजे भारताचं मूल्य आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ते किती आहे? 0.685 इतकं ते आहे. लक्षात ठेवा. पुढचा महत्वाचा निर्देशांक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2025. बहुआयामी गरिबी निर्देशांक 2025 कोणती संस्था म्हणते? UNDP आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट या ज्या 2 संस्था आहेत, या 2 संस्था हा बहुआयामी गरिबी निर्देशांक मांडतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 मुख्य परिमाणे आणि 10 निर्देशांकावर हा आधारित आहे. 3 मुख्य परिमाणे आणि 10 निर्देशांकावर हा काय आहे? आधारित आहे. मग पहिला आहे आरोग्य, दुसरा आहे शिक्षण आणि तिसरा आहे राहणीमान. याच्यामध्ये आरोग्यामध्ये पोषण, बालमृत्यू घेण्यात आलेले आहेत. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाची वर्ष, शाळेतील उपस्थिती हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, जे 3 स्तंभ आहेत या 3 स्तंभांवर आरोग्य, शिक्षण, राहणीमान याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. आणि राहणीमानामध्ये स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता, पाणी, वीज, घर आणि मालमत्ता या स्तंभावर हे आधारित आहे.
आता याच्यामध्ये महत्वाचं नुकतंच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारताने गरिबी निर्मूलनात जगात सर्वात मोठी कामगिरी केलेली आहे. भारताने गरिबी निर्मूलनात जगात सर्वात मोठी काय केलेली आहे रे? कामगिरी केलेली आहे. गरिबीतून बाहेर आलेले लोक गेल्या 15 वर्षामध्ये म्हणजे 2005 ते 2021 पर्यंत जर आपण विचार केला तर सुमारे 41.5 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून काय आलेले आहेत? बाहेर आलेले आहेत. बहुआयामी गरिबीतून काय आलेले आहेत? बाहेर आलेले आहेत. गरिबीचा जो दर आहे 2005-6 मध्ये तो 55.1% होता. किती होता? 55.1%. आणि जर आपण 2019-21 चा जर विचार केला तर तो घसरून 16.4% आलेला आहे. 16.4% आलेला आहे. याच्यामध्ये नीती आयोग अहवालानुसार भारताच्या स्वतःचा राष्ट्रीय एमपीआय नुसार उत्तर प्रदेश कोणतं राज्य आहे रे? बघा उत्तर प्रदेश. नीती आयोग अहवाल भारताचा स्वतःचा जो राष्ट्रीय एमपीआय नुसार निर्देशांकानुसार आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांनी गरिबी करण्यात सर्वाधिक प्रगती केलेली आहे. कोणत्या राज्यांनी? उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक काय झालेली आहे? गरिबी कमी झालेली आहे. ते महत्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. तर बघा इथपर्यंत महत्वाचे निर्देशांक पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये सुद्धा आपण असेच महत्वाचे निर्देशांक पाहणार आहेत. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.